हा पहा रे, आपण का नाही याच्यातले एक दोन पॅराग्राफ आधी पाहिले होते, पण विषय असा आहे की पूर्णच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी आहे. पूर्ण ऍक्टिव्हिटी आपण सध्याच्या घडीला काय करू, कम्प्लीट करू. समजलं? पहा तर काय म्हणते, ऍक्टिव्हिटी 2.2 याचा अर्थ काय होते, कृती 2.2. तर इथपर्यंत काय अडचण नाही. आता पहा काय म्हणते, लेटस ऍप्रिशिएट. काय अर्थ होते याचा सांगा, कोण सांगते? हा, चला आपण कौतुक करू. पहा तर लेट म्हणजे चला, अस म्हणजे आपण, आणि अप्रिशिएट म्हणजे काय होते, कौतुक. तर चला आपण कौतुक करूया. बरोबर आहे, चला आपण कौतुक करूया. आता कशाबद्दल कौतुक करायचं, काय करायचं हे खालच्या ह्याच्यात दिले. पहा आता पहिलं वाक्य काय आहे, ते इथून पासून आहे. क्लोज युअर आईज फॉर 30 seconds अँड थिंक ऑफ वन प्लांट अँड वन एनिमल दॅट यू हॅव क्लोजली ऑब्झर्व अँड हॅव अप्रिशिएट व्हेरी मच. इथपर्यंत कोण सांगते, सांग. तुमचे डोळे 30 सेकंदासाठी बंद करा आणि एका झाडाविषयी व एका प्राण्याविषयी तुम्ही जवळून निरीक्षण केलेले आहे त्याची जास्तीत जास्त कौतुक करा. हा, तू सांगू शकतो, सांग. तुमचे डोळे 30 सेकंदासाठी बंद ठेवा आणि एका झाडाला आणि एका प्राण्याला निरीक्षण करा. तुम्हाला खूप कौतुक वाटेल. तुला खूप कौतुक वाटेल, तू सांग. तुमचे डोळे 30 सेकंदासाठी बंद करा आणि एका वनस्पती आणि एका प्राण्याचे विचार करा जो की तुम्ही खूप जवळून निरीक्षण केलेला आहे आणि तुम्ही त्याचे खूप कौतुक केले असेल. असा अर्थ होते. आता लक्ष द्या, काय म्हणणं आहे, तर आपण शब्दशः पाहू. क्लोज म्हणजे काय रे, बंद करणे. युअर म्हणजे काय, तुमचा, तुमची, तुमचे, म्हणजे तुमचे बंद करा असा अर्थ होते. काय पण पहा, तुमचा, तुमची, तुमचे आलं तर समोरचा काय, आईज. आईज म्हणजे काय, डोळे. तर तुमचे डोळे बंद करा. फॉर म्हणजे च्या करिता, च्यासाठी. तर कशासाठी, 30 सेकंदासाठी. आलं लक्षात, तुमचे डोळे 30 सेकंदासाठी बंद करा. इथपर्यंत अर्थ. अँड म्हणजे आणि, थिंक म्हणजे थिंक विचार, ऑफ म्हणजे काय, ताचीचे. तर लक्ष द्या, विचार. तर कशाचा विचार, तर वन प्लांट. वन प्लांट म्हणजे काय, एका वनस्पतीचा. अँड म्हणजे आणि, म्हणजे एका वनस्पतीचा. आणि वन ॲनिमल म्हणजे एका प्राण्याचा. दॅटचा अर्थ होती जे की. दॅटचा अर्थ काय होते, जे की किंवा ते, असं आपण पाहतो. जे की. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. बरोबर आहे. हॅव म्हणजे असणे. क्लोजली म्हणजे जवळून. ऑब्झर्व म्हणजे काय, तुम्ही जवळून ऑब्झर्व केलेल्या झाडाची किंवा प्राण्याची. म्हणजे त्याचा अर्थ काय होते, जे की, लक्ष द्या, जे की तुम्ही एकदम जवळून म्हणजे तुम्ही एकदम जवळून निरीक्षण केले असेल. म्हणजे ज्या झाडाचे तुम्ही एकदम जवळून निरीक्षण केले असेल किंवा ज्या प्राण्याचे एकदम तुम्ही जवळून निरीक्षण केले असेल, अशा झाडाचं काय करायचं, आपल्याला विचार करायचा. किंवा अशा प्राण्याचा पण काय करायचा, विचार करायचा. दोन्ही गोष्टीचा. अँड म्हणजे काय म्हणते ते, आणि. हॅव म्हणजे असणे. अप्रिशिएटेड म्हणजे काय, कौतुक केले. व्हेरी मच. आलं लक्षात. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, लक्ष द्या, त्याचं म्हणणं आहे की तुमचे डोळे 30 सेकंदासाठी बंद करा आणि एक झाड आणि एक प्राणी याचा विचार करा. जो की प्राणी किंवा जे की झाड तुम्ही एकदम जवळून पाहिले असेल आणि त्याच्याबद्दल ज्यावेळेस पाहिले असेल त्यावेळेस तुम्ही त्या झाडाचं किंवा त्या प्राण्याचं भरभरून कौतुक केलं असेल. म्हणजे कोणता बिन झाड घ्यायचं का नाही, कोणता बिन प्राणी मनात आणायचा का नाही, कोणता आणायचा, मग फक्त असा प्राणी जो आपण जवळून बिन पाहिलंय आणि तो पाहिल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी आश्चर्य वाटलं. बरोबर आहे. तुम्ही कौतुक केलं, याचा असं असे कान होते, असं नाक होतं, असं डोळे होते, असं काही कौतुक केलं असेल तुमच्या घरच्या जवळ किंवा याच्या जवळ. तुम्ही एखादं वेगळंच झाड पाहिलं आतापर्यंत, त्याचं तुम्ही कौतुक केलं असेल, त्या झाडाचा विचार करायचा, असं याचं म्हणणं आहे. इथपर्यंत पॅराग्राफ मध्ये काही अडचण कोण आली? हा, आता पहा ते काय म्हणते, नाऊ इच वन ऑफ यू कॅन ड्रॉ द प्लांट अँड ॲनिमल दॅट यू थॉट ऑफ ऑन द ब्लॅकबोर्ड. सांगा याचा काय अर्थ होते दुसऱ्या वाक्याचा, कोण सांगते?
सांगा. हा सांग बाळा. आता आता तुम्ही प्रत्येक वनस्पती आणि प्राण्याचा विचार फळावर चित्र काढा ज्याची तुम्ही विचार केला. आता गडबड नको करू, असं शांततेत व्यवस्थित. तू सांग रे. आता तुम्ही प्रत्येकाने ज्या प्राण्याचा आणि वनस्पतीचा विचार केला आहे त्याचे चित्र फळ्यावर काढू शकता. आता लक्ष द्या, आपण शब्दाने शिकवू. सगळ्यांना ध्यान द्या, एकदम व्यवस्थित पहा. नाव म्हणजे काय रे? आता. इच म्हणजे प्रत्येक, म्हणजे आता प्रत्येक. वन म्हणजे एक, म्हणजे प्रत्येक एका. याचं काय होणार आहे? प्रत्येक आणि एका. तर प्रत्येक एक म्हणल्यापेक्षा प्रत्येक. आलं का लक्षात? तर प्रत्येक एक. बरोबर आहे. ऑफ म्हणजे चाचीचे. यू म्हणजे तुम्ही. कॅन म्हणजे शक्यता. बरोबर आहे. ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. आलं का लक्षात? ड्रॉ द प्लांट म्हणजे काय? झाडाचे. अँड म्हणजे आणि. ॲनिमल म्हणजे प्राणी. सॉरी, प्राणी. दॅट म्हणजे जे की. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. थॉट म्हणजे विचार केला. ऑफ चाचीचे. बरोबर आहे. थॉट ऑफ ऑन द ब्लॅकबोर्ड. ऑन द ब्लॅकबोर्ड. ऑनचा अर्थ काय होते? च्या वर. कशाच्या वर? फळ्याच्या वर. आलं का लक्षात? तर मग लक्ष द्या. तर त्याचं काय म्हणणं आहे? आता म्हणजे लक्ष द्या, आता प्रत्येक जण म्हणजे काय? जेवढे काही क्लासले असतील ते. आता प्रत्येक जण म्हणजे लक्ष द्या, आता तुमच्यामधील म्हणजे ऑफ म्हणजे चाचीचे, तर तुम्ही किंवा तुमच्या असं होईल. मग तुमच्यामधील पहा, त्याचं काय म्हणणं आहे? आता तुमच्यामधील प्रत्येक जण चित्र काढू शकते. बरोबर आहे. किंवा शकता. काढू शकता. कशाचं? झाडाचं आणि प्राण्याचं. म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येक जण हा झाडाचं आणि प्राण्याचं चित्र काढू शकतो. बरोबर आहे. दॅट म्हणजे जे की. यू थॉट म्हणजे तुम्ही जे म्हणजे तुम्ही ज्या झाडाबद्दल विचार केला किंवा तुम्ही ज्या ॲनिमल बद्दल विचार केला त्याचे तुम्ही चित्र काढू शकता. कुठे? ऑन द ब्लॅकबोर्ड. फळ्याच्या वर. कुठे काढायचे? फळ्याच्या वर. मग असे वेगवेगळे म्हणजे शिक्षकांना एक ऍक्टिव्हिटी घेतली आणि तिच्यात काय करायचं? या फळ्यावर प्रत्येकाने वेगवेगळे चित्र काढायले. हा, आता याचा अर्थ सांगा बरं. व्हॉट आर युअर ऑब्झर्वेशन अबाउट द व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल दॅट हॅव यू ड्रॉन? सांगा. जसं की आपण काय म्हटलं, म्हणजे याच्यासाठी थोडस आपल्याला आधी सांगायचं होतं. पहा, या पुस्तकात त्यांनी इथे अशा प्रकारचे एक चित्र शिक्षिकेनं ड्रॉ करून गेले. बरोबर आहे. जसं की आता मागच्या धड्यात दिन चालू करताना जेव्हा पाहिलं होतं, शिक्षिका आहे सुलोचना नावाची. बरोबर आहे. मग तिने असे वेगवेगळ्या लेकरांकडून काय केले? वेगवेगळे चित्र ड्रॉ करून घेतले. मग तिच्यात काही अॅनिमल्सचे चित्र आहेत, काही कशाचे चित्र आहेत? प्लांट्सची चित्र आहेत. जसं की वरच्या ह्याच्यात आता पाहिलं ना आपण, तशा प्रकारचं आपण काय करायचं? डोळे बंद करायचे 30 सेकंदासाठी. त्यानंतर कोणती बिन दोन गोष्टी, एक म्हणजे प्राण्याचं आणि एक म्हणजे वनस्पतीचं, जे चित्र आपण एकदम जवळून पाहिलं. कसं पाहिलं? एकदम जवळून. आणि त्याचं आपण खूप काय केलं रे? कौतुक केलं असेल एखाद्या काळात. बरोबर आहे. तर ते चित्र आपल्या समोर आणायचं आणि ते फळ्यावर सगळ्याला एकाएकानं म्हणजे सगळ्यालेच काढायला लावायचे. समजलं? सगळे लेकर राहिले. आता आपल्या क्लासमध्ये लय मोठे लेकर आहेत, तर ते काढत जर बसलो तर आपल्याला एक दिवस चालला जाईल. समजलं? 1 बाय 1. तर तसे काढून गेले तर आपण ती ऍक्टिव्हिटी दुसऱ्या याच्यावर करू. कशा त्याच्यावर? पण आता पहा, त्याच्याच रिलेटेड एक गोष्ट आहे समोर खाली. काय म्हणणं आहे? म्हणजे अशी चित्र काढायचे सगळ्यांना, नंतर मग काय करायचं? त्याच्यावर विचार करायचा. समजलं? आलं लक्षात इथपर्यंत? सांगा, कोण कोण सांगते याचा अर्थ? व्हॉट आर युअर ऑब्झर्वेशन अबाउट व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट हॅव बीन ड्रॉन? म्हणजे आपण ज्यावेळेस एका याच्यावर काय काढू? वेगवेगळे चित्र काढू, तर वेगवेगळे प्राणी राहतील. कोणाचा कुत्रा राहील, कोणाची मांजर राहील, कोणाची म्हैस काढील, कोणी बकरी काढील, कोणी शेळी काढील. समजून राहिलं? असे वेगवेगळे चित्र काढील. झाडाचे बिन कोणी गुलाबाच्या फुलाचं झाड काढील, कोणी जास्वंदाचं काढील, कोणी पिपळाचं झाड काढील. असे वेगवेगळे झाडं काढतील. हा, सांगा याचा काय अर्थ होते मग? सांग. वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि प्राणी चित्र काढत आहे, त्यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे?
बरं, आता लक्ष द्या, यानं बरोबर सांगितलं. व्हॉटचा अर्थ तसा काय होते, काय, बरोबर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी काय येला असते तिथे क्वेश्चन मार्क केला असते असं आपण पाहतो, म्हणजे प्रश्न विचारले आपल्याला. मग आता पहा, व्हॉट आर, आर म्हणजे आहे काय आहे, युअर म्हणजे तुमचा तुमची तुमचे, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, म्हणजे त्याचं काय म्हणणे, तुमचे काय निरीक्षण आहे. अबाउटचा अर्थ काय होते, च्याबद्दल, म्हणजे तुमचे काय निरीक्षण आहे. आणि कशाबद्दल तर समोर सांगितले, च्याबद्दल म्हणले समोर पाहावं लागेल, द व्हेरियस प्लांट. व्हेरियसचा अर्थ होते वेगवेगळे, प्लांट म्हणजे झाडे, म्हणजे कशाबद्दल, तर वेगवेगळ्या झाडाबद्दल आणि वेगवेगळ्या अॅनिमल बद्दल. म्हणजे त्याचं काय म्हणणे, त्याचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की तुमचे काय निरीक्षण आहे वेगवेगळ्या झाडाबद्दल आणि वेगवेगळ्या प्राण्याबद्दल. दॅट म्हणजे जे की, दॅट हॅव बीन ड्रॉन. आलं लक्षात, म्हणजे जे की तुम्ही काढले आहे. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय होते, जर लक्षात घेतला तर पहा, म्हणजे तुमचे वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती यांच्याबद्दल काय निरीक्षण आहे, बरोबर आहे, जे की तुम्ही फळ्यावर काढले. आलं लक्षात, म्हणजे विद्यार्थी काय करतील, वेगवेगळे चित्र फळ्यावर काढतील, काय म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळं काढील. आलं लक्षात, मग प्लांटचे आणि अॅनिमल्सचे, मग सगळे चित्र एक खट्ट्या ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर ठेवू आपण, तर त्याच्याबद्दल सगळ्या प्राण्याबद्दल तुमचे काय निरीक्षण असेल असं त्यानं विचारलं. समजलं, आलं लक्षात इथपर्यंत. आता पहा, आपण समोर पाहू. नंतर काय म्हणते, हाऊ मेनी डिफरंट प्लांट्स अँड अॅनिमल डिड द एंटायर क्लास ड्रॉन ऑन द ब्लॅकबोर्ड. याचा अर्थ सांगा. हा सांग. संपूर्ण वर्गाने फळ्यावर काढलेल्या वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राण्यांमध्ये किती फरक आहे. असं होती का, हा तू सांग. किती वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राणी संपूर्ण वर्गाने फळ्यावर काढलेले आहेत. आता लक्ष द्या, तर काय म्हणणं याचं, जे काही चुकलं असेल त्याचं ध्यान घ्या, करेक्शन करा, कसं काय असते काय नाही नसते, बरोबर आहे. तर त्याच्याबद्दल आपण वन बाय वन पाहू की काय 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 कसं आहे. लक्ष द्या, तर पाय, हाऊ म्हणजे किती आणि हाऊ मेनी या दोघांचा बिन अर्थ. तसं तर हाऊचा अर्थ काय होते सांगा, कसे. हाऊचा अर्थ काय होणार आहे, कसे. पण हाऊ मेनी दिले तर याचा कंबाईन अर्थ काय होते, किती. कंबाईन अर्थ काय होणार आहे, किती. हाऊ मेनी. डिफरंट म्हणजे काय, डिफरंटचा अर्थ होते वेगवेगळे. किती वेगवेगळे. प्लांट्स म्हणजे काय, वनस्पती किंवा झाड म्हणू शकतो आपण, झाडे म्हणू शकतो. तर किती वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि प्राणी. आलं लक्षात, किती वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि प्राणी. डीड, पहा लक्ष द्या, डीड हा भूतकाळासाठी असते, म्हणजे होऊन गेली अशी एक गोष्ट. म्हणजे त्याचं काय म्हणणे, किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती होते किंवा आहेत, होते म्हणजे भूतकाळात होतेच धरू आपण, होते. द एंटायर, एंटायरचा अर्थ काय होते, संपूर्ण. क्लास म्हणजे काय, वर्ग. तर संपूर्ण वर्गाने, ड्रॉ करणे म्हणजे काय, काढणे. म्हणजे संपूर्ण वर्गाने काढले ऑन द ब्लॅकबोर्ड. ऑन द म्हणजे च्यावर, म्हणजे ब्लॅकबोर्डवर सर्व वर्गाने काढलेले किंवा काढलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती किती आहेत असं त्याचं म्हणणं किंवा किती होते. म्हणजे पहा, हाऊ मेनीचा अर्थ काय होते, किती. डिफरंट म्हणजे वेगळे. प्लांट अँड अॅनिमल म्हणजे त्याचा अर्थ म्हणायचं काय त्याला, किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती. लक्ष द्या, किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती म्हणजे पूर्ण वर्गातल्या, म्हणजे पूर्ण वर्गाने ब्लॅकबोर्डवर काढले. म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी काढले, किती वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती काढले. प्रकारचे जाऊ द्या, पण किती प्राणी काढले आणि किती वनस्पती काढले. आता लक्ष द्या, जर 40 विद्यार्थी असतील तर आपण प्रत्येकाला काय म्हणलं, एक झाडाचं चित्र काढा आणि एक वनस्पती, म्हणजे एक झाड म्हणजेच वनस्पतीचं चित्र काढा आणि एक अॅनिमलचं. तर किती होतील, जर समजा 40 विद्यार्थी असले तर 80 होतील. 40 वेगवेगळे झाडाचे आणि 40 वेगवेगळ्या अॅनिमल्सचे, तर असे आपले होतील. तर त्यांना तेच विचारलं, हाऊ मेनी डिफरंट प्लांट अँड अॅनिमल डीड
एंटायर क्लास ड्रॉन ऑन द ब्लॅकबोर्ड. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, संपूर्ण वर्गाने किती झाडाचे आणि किती प्राण्याचे चित्र फळ्यावर काढले. अलग लक्षात इथपर्यंत समजलं. म्हणजे किती काढले त्यानं टोटल तो विचारून राहिला की बा एकूण किती काढले. समजलं इथपर्यंत. आता जेवढे विद्यार्थी असतील तेवढे. काही विद्यार्थी असे होतील की ते सेम काढतील, असे पण होऊ शकते. म्हणून असा प्रश्न विचारला. तर आपण ही ऍक्टिव्हिटी घेऊ आणि मोजू कोण किती काढले, काय काढले. त्याला टाइम देऊ आपण. मोठी एक शीट आणू, तिच्यावर तुमच्याकडून चित्र काढून घेऊ. चालते. हा, आता लक्ष द्या. समोरचं काय म्हणते, डिड यू थिंक दॅट देअर मे बी मेनी मोर व्हरायटीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल अदर दॅन दोज ड्रॉन ऑन बोर्ड. याचा अर्थ कोण सांगते? सांग. तुम्ही याचा विचार केला आहे का? तेथे कदाचित वनस्पती आणि प्राण्यांची खूप जास्त प्रगती आहे फळ्यावर काढलेल्या चित्रांच्या व्यतिरिक्त. हा, तर लक्ष द्या. काय म्हणते, डू म्हणजे करणे असा अर्थ होतो याचा. यू म्हणजे तुम्ही करा किंवा तुम्ही काय करा. पण थिंक म्हणजे विचार करा. तुम्ही विचार करा. दॅट म्हणजे काय, ते किंवा जे की. अलग लक्षात. दॅट जे की. देअर म्हणजे काय, तेथे. देअर मे बीचा अर्थ काय होते, मेबीचा अर्थ होते कदाचित. मेबीचा अर्थ काय होणार आहे, कदाचित. दोन्ही याचा सुबतार्थ मेबी. मेनीचा अर्थ काय होते, मेनी खूप. मोर म्हणजे काय, तर खूप जास्त. व्हरायटीज म्हणजे काय, प्रजाती किंवा प्रकार. कोणाच्या प्रजाती, ऑफ म्हणजे चाचीचे. कोणाचे, वनस्पतीच्या जाती किंवा वनस्पतीच्या प्रजाती. आणि प्राण्याच्या जाती आणि प्राण्याच्या प्रजाती. म्हणजे एक तर जाती म्हणा, प्रजाती म्हणा किंवा प्रकार म्हणा प्राण्याचे. समजलं. अदर दॅनचा अर्थ काय होते, अदर दॅन च्या व्यतिरिक्त. दोज म्हणजे काय, दोज म्हणजे काय होते, त्या. अशा प्रकारचं. ड्रॉन म्हणजे काढणे. ऑन म्हणजे च्यावर. द बोर्डचा अर्थ काय होते, फळ्यावर. म्हणजे याचा जर एक व्यवस्थित जर विचार केला, सगळ्या वन बाय वन एका शब्दाला जर आपण जोडलं, तर त्याचं काय म्हणणं आहे, तुम्ही विचार करा. लक्ष द्या. तुम्ही विचार करा म्हणजे तेथे कदाचित मेनी मोर म्हणजे खूप जास्त प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या वेगवेगळ्या प्रजाती असतील. बरोबर आहे. ज्या की, लक्ष द्या, ज्या की फळ्यावर काढलेल्या चित्राच्या व्यतिरिक्त असतील. समजलं. म्हणजे चित्र फळ्यावर काढलेले त्याच्यापेक्षा बिन काय असतील, शिल्लक जास्त आपल्याला पाहायला भेटतील. त्याचं तेच म्हणणं आहे. म्हणजे या ओळीचा जर सरळ अर्थ जर पाहिला, तर याचा अर्थ असा होते, थोडक्यात जर सांगायचा, की जे काही वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती आपण फळ्यावर काढू, बरोबर आहे, याच्या व्यतिरिक्त निसर्गात एवढेच असतील का जेवढे फळ्यावर काढले तेवढे नाही. त्याचं म्हणणं आहे याच्या व्यतिरिक्त बिन म्हणजे निसर्गामध्ये याच्या व्यतिरिक्त कितीतरी प्रमाणात जास्त प्राणी असतील आणि कितीतरी प्रमाणात जास्त काय असणार आहेत, वनस्पती आपल्याला या निसर्गात पाहायला भेटतील. समजून राहिले इथपर्यंत. मग आता जर असा जर पाहायला भेटतील, लय मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि लय मोठ्या प्रमाणात जर प्राणी पाहायला भेटतील, बरोबर आहे, आणि विषय असा असेल की जे काही प्राणी असतील ते एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यापेक्षा लय वेगळा असेल. बरोबर आहे. समजून राहिलं. वेगवेगळ्या गोष्टीसाठी तो वेगळा असेल, तिच्यात वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतील. समजून राहिलं का. तसंच प्राण्यात असेल तर तसं वनस्पतीमध्ये असेल, सगळे सारखे असणार आहे का, नाही. आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, बायोडायव्हर्सिटी. काय म्हणायचं, बायोडायव्हर्सिटी. तर याच्यानंतर आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय असते याची डेफिनेशन आणि समोरच्या गोष्टी वन बाय वन सगळ्या एकट्या घेऊ. आलं लक्षात. हा, तर आता काय पाहायचं होती आपल्याला, बायोडायव्हर्सिटी. आपण पाहिलं की आपल्या निसर्गामध्ये काय होते, किंवा एखाद्या जागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतात. बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, ॲनिमल्स असतात. मग त्यालाच काय म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जर एकाच भागात आपल्या इकडे असतील, तर त्यालाच काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं त्या भागातली प्राण्याची आणि वनस्पतीची
विविधता. आलं लक्षात. आता पहा इथे डेफिनेशन दिले. डेफिनेशन कशी दिले पहा. द व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फाउंड इन पर्टिक्युलर रिजन इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी ऑफ द रिजन. सांगा बरं कोण सांगते याचा अर्थ काय होते तर सांग. पहा तर तिनं वेगळं सांगितलं थोडस, या वाक्याशी रिलेटेड नाही सांगितलं, म्हणजे बरोबर आहे त्याचं काही चुकीचं नाही, पण थोडं सांग रे. एका विशिष्ट प्रदेशात सापडणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीला त्या प्रदेशातील जैवविविधता असे म्हणतात. हा, तर ही झाली आपली व्याख्या. आता यानं पहा कसं सांगितलं, तर याचं म्हणणं आहे, लक्ष द्या की पहा एखाद्या विशिष्ट काय म्हणू शकतो आपण भूप्रदेश रिजन किंवा काय म्हणणार आहे प्रदेश, म्हणजे लक्ष द्या एखाद्या विशिष्ट प्रदेशामधील झाडे आणि प्राणी यांच्यातील म्हणजे यांच्या काय असतात वेगवेगळ्या व्हरायटीज असतात. काय असणार याच्या वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे प्रजाती. म्हणजे लक्ष द्या एखाद्या प्रदेशात झाडाच्या, लक्ष द्या काय म्हणलं, एखाद्या प्रदेशात झाडाच्या आणि प्राण्याच्या वेगवेगळ्या काय असतात प्रजाती असतात. त्या प्रजातीलेच त्या भागाच्या काय म्हणायचं जैवविविधता, त्या भागाची काय म्हणणार आपण जैवविविधता. तसं डेफिनेशन दिलंय पहा. तर एक 1 by 1 पाहू. द हे आर्टिकल आहे. व्हरायटी म्हणजे काय प्रजाती अलग लक्षात किंवा प्रकार, प्रजाती किंवा प्रकार. ऑफ म्हणजे चाचीचे, तर कोणाचे प्रकार किंवा कोणाच्या प्रजाती प्लांट्स म्हणजे वनस्पतीच्या प्रजाती आणि प्राण्यांच्या प्रजाती. फाउंड म्हणजे काय सापडणे. इन म्हणजे काय च्या आत. पहा हे आर्टिकल आहे पर्टिक्युलर विशिष्ट, रिजन म्हणजे काय प्रदेश. म्हणजे लक्ष द्या याचा अर्थ काय होते, एखाद्या विशिष्ट प्रदेशात प्राण्याच्या आणि वनस्पतीच्या वेगवेगळ्या प्रजाती सापडतात. फाउंड म्हणजे सापडणे, बरोबर आहे. इज म्हणजे आहे, इज कॉल्ड म्हणजे म्हणणे. दोन्हीचा अर्थ काय होते, इज कॉल्ड म्हणजे म्हणणे, इज कॉल्ड ॲज याला असे म्हणतात असं. अलग लक्षात. इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. काय म्हणणार आहे आपण त्याला, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता कोणाची ऑफ द रिजन म्हणजे त्या प्रदेशाची जैवविविधता. अलग लक्षात म्हणजे काय माहिती का, उदाहरणार्थ एक लक्ष द्या, एक समजा तलाव आहे, तलाव थोडक्यात काय कन्सिडर करा तलाव. या तलावाच्या आतमध्ये तलावाच्या आत काही झाडं आहेत, बरोबर आहे, आणि काही प्राणी बिन आहेत. मग या मग ते जे काही झाडं आहेत जे काही प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे लक्ष द्या तलावात तुम्ही 200 झाडं आहेत असं विचार करा. वेगवेगळ्या प्रकारचे किती 200 झाडं आहेत आणि 100 प्रकारचे तिथे काय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. मग या सगळ्याला एकत्र तिथून त्या तलावाची काय म्हणायची बायोडायव्हर्सिटी जैवविविधता. म्हणजे अलग लक्षात म्हणजे काय म्हणणं आहे की लक्ष द्या एखादा प्रदेश असेल त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात तर त्या भागातील त्या प्राण्याले किंवा त्या वनस्पतीले त्या प्रदेशाची काय म्हणायची जैवविविधता म्हणायचं. आलं लक्षात. हे झालं मराठीत. ते इंग्लिश मध्ये पण तेच. तर काय म्हणणार आहे आपण, द व्हरायटी ऑफ प्लांट्स. कशाची व्हरायटी, प्लांट्सची व्हरायटी अँड ॲनिमल्स. अलग लक्षात. द व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फाउंड इन अ पर्टिक्युलर रिजन म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात सापडते. फाउंड इन अ पर्टिक्युलर रिजन इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी ऑफ द रिजन. अलग लक्षात. ही आपली डेफिनेशन बायोडायव्हर्सिटीची. आणि ही लक्ष द्या ही तुम्हाला पेपरात बिन विचारले जाऊ शकते. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी. इथे नाही विचारली तर नंतरच्या काळात बिन कधीतरी तुम्हाला ही डेफिनेशन म्हणजे 10व्या वर्गापर्यंत तुम्हाला ही डेफिनेशन येते. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी. आणि कितव्या वर्गात असते 6व्या वर्गात. 8व्या वर्गाच्या 7व्या वर्गाच्या 10व्या वर्गाच्या लेकराला ही डेफिनेशन येत नाही. मग आलं लक्षात. बायोडायव्हर्सिटी समजायला पाहिजे तुम्हाला. तर काय आणि मराठीत समजून घ्या. मराठीत काय म्हणतो बायोडायव्हर्सिटी, तर मराठीत असं समजून घ्यायचं थोडक्यात जर झालं तर एखादा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लय मोठे झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे लय मोठे प्राणी असतात. तर ते जे काही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तिथे आपल्याला त्या प्रदेशात आढळतात त्या प्राण्याले आणि झाडालेच तिथली काय म्हणायची बायोडायव्हर्सिटी म्हणायचं. समजलं. मग तेच इंग्लिश मध्ये लिहा. अलग लक्षात. द व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. बरोबर आहे. द व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स
फाउंड इन द पर्टिक्युलर रिजन इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी ऑफ द रिजन. तर त्याला काय म्हणणार आपण, बायोडायव्हर्सिटी ऑफ द रिजन. इथपर्यंत डेफिनेशन कळली सगळ्याले. आता लक्ष द्या, त्याच्या समोरचं काय म्हणणं याचं, तर थोडस एक वाक्य दिलंय. हे पहा, हे वाक्य तर काय म्हणते, द व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फाउंड इन अ पर्टिक्युलर रिजन कॉन्ट्रीब्युट टू बायोडायव्हर्सिटी ऑफ द रिजन. म्हणजे डेफिनेशन सारखीच आहे जवळजवळ. ही गोष्ट सांगू शकतो स्वरा याचा अर्थ. सांग रे. एका विशिष्ट प्रदेशात सापडणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांची प्रजाती जी त्या प्रदेशातील जैवविविधतेला योगदान देते. लक्षात. तर त्या म्हणजे त्याचं या डेफिनेशन सारखंच म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणणं आहे की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती एखाद्या भूप्रदेशात जर असतील किंवा एखाद्या प्रदेशात जर असतील तर त्या प्रदेशातल्या जे काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी ते काय करतात, योगदान देतात, कॉन्ट्रीब्युट करतात. समजलं. कॉन्ट्रीब्युट म्हणजे योगदान देणे. आपण शब्दशः अर्थ पाहू. द व्हरायटी म्हणजे काय, प्रजाती. प्रजाती. ऑफ म्हणजे चाचीचे, तो कोणाच्या प्रजाती, ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे लक्ष द्या, वनस्पतीच्या आणि प्राण्याच्या व्हरायटी. फाउंड म्हणजे सापडणे, इन म्हणजे च्या आत, कोणाच्या आत, पर्टिक्युलर रिजन. पर्टिक्युलर रिजनचा अर्थ काय, ते विशिष्ट प्रदेश. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात सापडणाऱ्या प्राण्याच्या आणि वनस्पतीच्या व्हरायटी. कॉन्ट्रीब्युट म्हणजे योगदान देणे. कॉन्ट्रीब्युटचा अर्थ काय होते, योगदान देणे. टू म्हणजे च्या करिता, कशा करता योगदान देतात, टू द बायोडायव्हर्सिटी. बरोबर आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर जैवविविधता. ऑफ म्हणजे चाचीचे, दॅट म्हणजे जे की. अलग लक्षात. जे रिजन म्हणजे प्रदेश. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की लक्ष द्या, जे काही वेगवेगळे झाडं आणि वनस्पती सापडतात एखाद्या विशिष्ट रिजन मध्ये ते इथुल्या रिजनच्या बायोडायव्हर्सिटी मध्ये काय करत असतात, योगदान देत असतात. समजलं. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा रिजन पाहिला तुम्ही कोणता बी, समजा उदाहरणार्थ हिवरा आश्रम आहे. हिवरा आश्रम मध्ये कन्सिडर करा की बाबा 500 प्रकारचे झाड आहेत. 500 झाडं नाही म्हणले, 500 प्रकारचे झाड आहेत आणि 200 प्रकारचे अॅनिमल आहेत असं आपण कन्सिडर केलं. तर इथुली बायोडायव्हर्सिटी मध्ये कोण कॉन्ट्रीब्युट करेल, ते 500 झाडं प्लस हे 200 अॅनिमल. असे जे काही 700 आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. प्रकार म्हटलं, संख्या नाही म्हणतो, संख्या शिल्लक असू शकते. म्हणजे एकाच प्रकारचे 10 झाडं असू शकतात, 50 झाडं असू शकतात, किती बिन असू शकतात. तर अशा प्रकारे काय करणार आहे, अशा प्रकारे ते योगदान देत असते. म्हणजे तिथुले झाडं असतील किंवा तिथुले काय असतील, प्राणी असतील, तर ते एखाद्या रिजन मधली जे काही बायोडायव्हर्सिटी असते याच्यात कॉन्ट्रीब्युट करत असतात तिथुले. समजलं. आता लक्ष द्या, समोरचं वाक्य काय म्हणणे, समोरच्या वाक्याचं, each member in a biodiversity of region has different role to play. सांगा याचा अर्थ. याच्यावर विचारलं जाऊ शकते पेपरात बिन तुम्हाला. समजू राहिलं का. हा सांगा काय अर्थ होते याचा. तुम्हाला आता फटाफट यायला पाहिजे त्याचे उत्तर सगळे यायलेच. ज्याचा एक महिना झाला क्लास कम्प्लीट करून त्याला ते यायलेच पाहिजे. समजू राहिलं. कारण आपण ते तशा प्रकारचं घेतलं आणि येते बिन तुम्हाला, पण थोडं चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. डबल बिन अजून थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या त्याच्यावर. कोण सांगू शकते. आता आपण याचा शब्दशः अर्थ पाहू. समोरचं विचारू तुम्हाला. पहा, इच म्हणजे काय, प्रत्येक. मेंबर म्हणजे काय, सदस्य किंवा जण. तर प्रत्येक जण किंवा प्रत्येक सदस्य. इन म्हणजे काय, च्या आतला. कोणाच्या आतला, द बायोडायव्हर्सिटी. अलग लक्षात. म्हणजे बायोडायव्हर्सिटीच्या आतला. पण कोणाची बायोडायव्हर्सिटी ऑफ रिजन म्हणजे काय, प्रदेशाच्या बायोडायव्हर्सिटीच्या आतला प्रत्येक जण किंवा प्रत्येक सदस्य. हॅज म्हणजे असणे, हॅज म्हणजे असणे. डिफरंट म्हणजे वेगवेगळा किंवा वेगळा. वेगळा. रोल म्हणजे काय, रोल म्हणजे सांगा, भूमिका. टू प्ले टू म्हणजे खेळणे. टू प्लेचा अर्थ काय होते, खेळणे. म्हणजे इथे खेळणे नाही तर इथे पार पाडणे असं होऊ शकते. अलग लक्षात. टू प्लेचा अर्थ इथे काय होणार, खेळणे नाही होणार, पार पाडणे किंवा बजावणे असं. तर त्याचं काय म्हणणं आहे, लक्ष द्या. त्याचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मेंबर म्हणजे एखाद्या
प्रदेशातला एखाद्या प्रदेशातला बायोडायव्हर्सिटीचा प्रत्येक जण किंवा प्रत्येक सदस्य हा वेगवेगळा रोल पार पाडते. काय करते? वेगवेगळा रोल पार पाडते. म्हणजे बायोडायव्हर्सिटी जर एखाद्या ठिकाणी असेल, लक्ष द्या, बायोडायव्हर्सिटी जर एखाद्या ठिकाणी असेल तर ती काही वनस्पतीचे प्रकार असतील, प्राण्याचे प्रकार असतील, तर वनस्पती वेगळा रोल पार पाडील, प्राणी वेगळा रोल पार पाडील. म्हणजे ज्याचं काम त्याला करणं आहे. बायोडायव्हर्सिटी मध्ये काही काम विभाग